हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीनं योनेक्स सनराइज PYC STBA अमनोरा कप सुपर 500 जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा 8 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत PYC इंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे। या स्पर्धेसाठी प्रवेश सुरू झाले आहेत अशी माहिती हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेचे सचिव उदय साने आणि संयोजन सचिव अभिजित चांदगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अविनाश जाधव, PDMBAचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, PYCचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, PYCचे सचिव दीपक गाडगीळ, सारंग लागू उपस्थित होते। स्पर्धेचे यंदा 15वे वर्ष आहे। या स्पर्धेला सिटी कॉर्पोरेशनच्या वतीनं पारितोषिके देण्यात येणार असून कॉर्पोरेट ॲथलीट हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत, तर योनेक्स सनराइज हे इक्विपमेंट प्रायोजक आहेत। ही स्पर्धा 9, 11, 13, 15, 17, 19 वर्षाखालील मुले मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात होणार आहे। त्यानंतर पुरुष महिला एकेरी दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही मोठी स्पर्धा असणार आहे। 30, 35, 40, 45, 50, 55, 60 वर्षावरील गटातही ही स्पर्धा होणार आहे। स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला 50,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे। आजपर्यंत आयोजकांकडून 14 खेळाडूंना अशी स्कॉलरशिप देण्यात आली आहे आणि सर्व स्कॉलरशिप मिळालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे। 14व्या अमनोरा कप स्पर्धेत 2024 यावर्षी 50,000 रुपये आणि 25,000 रुपये अशा 2 शिष्यवृत्ती हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या। स्पर्धेच्या प्रवेशिकांसाठी कॉर्पोरेट ॲथलीटचे संस्थापक अभिजित चांदगुडे यांच्याशी 88 30 94 19 12 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन गेले 15 वर्ष या खुल्या स्पर्धा बॅडमिंटनसाठी सर्व वयोगटासाठी ऑर्गनाईज करत असते। यंदा ही स्पर्धा 8 जानेवारी ते 16 जानेवारीच्या मध्ये होणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही स्पर्धेला खेळाडू प्रचंड मोठ्या प्रमाणात भाग घेतील। त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धेला 3 लाख रुपये ही बक्षीस रक्कम असेल। बक्षीस रक्कमेच्या बरोबर दरवर्षी आपण देत असणाऱ्या स्कॉलरशिपसुद्धा यावर्षी आपण देणार आहोत आणि या स्पर्धेला संपूर्णपणे आर्थिक पाठबळ हे अमनोरा सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आलेलं आहे। म्हणून गेली 15 वर्ष या स्पर्धेचं नाव अमनोरा कप असंच आहे। PYC हिंदू जिमखाना आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन या दोघंही मिळून ही स्पर्धा आयोजित करत असतात। दोघांची ही ॲन्युअल ॲक्टिव्हिटी आहे आणि PYC हिंदू जिमखान्यामध्येच या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात। यंदा 9 वर्षाचा गट हा एक एक्स्ट्रा गट आपण ॲड केलेला आहे। इतके वर्ष 9 वर्षाखालील गट आपण घेतलेला नव्हता, पण दिवसेंदिवस बॅडमिंटन ॲक्टिव्हिटी आता इतकी फ्लरिश होत चाललेली आहे सगळीकडे आणि बरीच मुलं ही वयाच्या लवकर 6व्या 7व्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळायला लागलेली आहेत आणि उत्तमरित्या बॅडमिंटन खेळतात हे आता तुम्हाला दिसेलच। या स्पर्धेच्या निमित्ताने खूपच चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत तरी मिळालेला आहे। याच्या पुढेही हा असाच मिळत राहील आणि मीडिया, प्रेस या तुम्हा सर्व लोकांनी जी काही आमच्या स्पर्धेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे त्याच्याबद्दल आपले आभार। हे सगळं सॉफ्टवेअरवर असतं। टुर्नामेंट एंट्री अजून आमच्याकडे आलेल्या नाही आहेत। हे PDMBA तर्फे एक सॉफ्टवेअर ऑर्गनाईज केलं गेलं आहे। त्याच्यामध्ये त्या एंट्री सगळ्या तिकडं जमा होतात। एकदा सर्व एंट्री जमा झाल्या की मग ते आपल्याकडे ट्रान्सफर करतात। 3 जानेवारी ही शेवटची तारीख आहे। या 3 तारखेपर्यंत जास्तीत जास्त मुलांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे। ऑनलाईन नोंदणीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तो तुम्हाला आज ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सांगू कुठला लिंक आहे ती, आणि त्या लिंकवर तुम्ही PDMBAच्या बेसिकली सॉफ्टवेअर वेबसाईटवरती उपलब्ध आहे।